शिरोली फाट्यावरून आत वळलं की रस्ता बदलतो. हळूहळू डांबर संपतो, माती सुरू होते आणि दोन्ही बाजूंची झाडं, ती झाडं जणू जवळ येत राहतात. प्रत्येक किलोमीटरसोबत थोडी थोडी जवळ. रात्री गेलात तर हेडलाईटच्या प्रकाशात त्यांच्या सावल्या रस्त्यावर पडतात आणि त्या सावल्या कधीकधी हलतात, वारा नसतानाही. माणगाव येतं साधारण 30 किलोमीटरात, पण तिथे पोचायला कधीकधी जास्त वेळ लागतो. कारण नाही सांगता येत. GPS सिग्नल जातो, घड्याळ चुकीचा वेळ दाखवतो आणि रस्त्यावर मध्येच एखादा जुना ओढा आडवा येतो. त्याचं पाणी काळं असतं, स्थिर असतं, पाण्यात रिफ्लेक्शन दिसत नाही. गाव म्हणजे फक्त काही घरं. उजव्या बाजूला एक मोडकळीस आलेला पार, डाव्या बाजूला एक विहीर जिच्या काठावर गवत वाढलंय, पण आतून कायम ओलसर वास येतो. आणि गावाच्या टोकाला, स्मशानभूमीच्या कडेला, ते घर एकटं उभं असतं, जणू बाकीच्या गावाने त्याच्यापासून अंतर राखलं आहे, जाणून बुजून. भिंती शेणाने सारवलेल्या होत्या कधीतरी, आता त्या सारवणाचे तुकडे खाली पडत आहेत. हळूहळू, रोज थोडे थोडे, जणू घर आतून श्वास घेतंय आणि सोडताना कातडी टाकताय. भिंतींवर काळे ओलसर डाग आहेत, गोलाकार नाहीत. ते डाग वाढत जातात. बघत राहिलात तर वाटतं की ते हलत आहेत, पसरत आहेत, कुठेतरी जात आहेत. कौलांच्या मधून वारा आत शिरतो. त्या आवाजाला फिस्कारणं म्हणणं चुकीचं ठरेल. तो आवाज जास्त श्वासासारखा असतो, लांब, हळू आणि घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात पसरणारा. वाऱ्यासोबत येतो तो ओलसर वास, जमिनीतून आलेला, खोलवरून, जुन्या ओल्या मातीचा. दरवाजा जड आहे, लाकूड सुजलंय ओलाव्याने, ढकलावा लागतो जोराने आणि तो उघडतो, एक कर्कश आवाज करत. तो आवाज घरात घुमतो, भिंतींमधून परावर्तित होतो आणि मग शांत होतो. पण त्या शांततेत काहीतरी जागं होतं, जाणवतं, दिसत नाही पण जाणवतं. आत 2 खोल्या. पहिल्या खोलीत जुना मातीचा माठ एका कोपऱ्यात, त्यात पाणी नाही पण आतून ओलसर आहे. तुटकी खुर्ची एका कोपऱ्यात उलटी पडलेली, कोळिष्टकांचं जाळं छतापासून खाली लोंबताय. जमिनीवर धुळीचा जाड थर, पण त्या धुळीत जर नीट पाहिलं तर पावलांचे ठसे दिसतात, उघड्या पायाचे, लहान, एखाद्या वृद्ध माणसाचे. दुसरी खोली रिकामी आहे, पूर्णपणे. तिथे काहीच नाही, पण थंडावा जास्त आहे, खूप जास्त. बाहेर उन्हाळा असला तरी त्या खोलीत जाताच अंग शहारतं आणि एक शांतता आहे तिथे, जी कानात घुमत राहते, जणू कुणीतरी श्वास रोखून बसलाय, वाट बघत. माझं नाव सोनी. हे घर माझ्या कुटुंबाचं होतं आणि ते सोडताना मी माझ्यातला काहीतरी भाग तिथेच सोडून आले, किंवा कदाचित काहीतरी माझ्या सोबत आलं. मी त्या घरात पहिल्यांदा आले तेव्हा 18 वर्षांची होते. आई म्हणाली होती, फक्त काही दिवस, सामान आवरायचंय जुना. बाबांचं नाव त्या घराशी जोडलेलं होतं. बाबा नव्हते आता, ते गेले होते 2 वर्षांपूर्वी, अचानक. कारण कोणाला नीट माहीत नव्हतं. आणि काका गेले होते त्याच्याही आधी, तेही असेच, अचानक. आई त्याबद्दल बोलत नसे. पहिल्या रात्री मला झोप लागली, साधारण, शांत, स्वप्नही पडलं नाही. पण दुसऱ्या रात्रीचे 3:17. मला नंतर कळलं ती वेळ. त्या रात्री मला फक्त जाणवलं की मी जागे झाले आहे, अचानक. कारण नाही, झोप मध्येच तुटावी तशी तुटली. खोलीत अंधार होता, पूर्ण. खिडकीतून येणारा फिक्कट चंद्रप्रकाश गादीच्या एका कोपऱ्यावर पडत होता, बाकी सगळं काळं. मी श्वास घेतला, तेव्हा ऐकलं. खाटेखालून एक आवाज, अगदी हळू, जणू कोणीतरी जमिनीवर सरकत आहे, सावकाश, हेतुपूर्वक, एखाद्या थकलेल्या माणसाची हालचाल. पण त्यात लय होती, एक रिदम होती, ती चुकत नव्हती.
खसखस. थांबणं. खसखस. थांबणं. माझ्या शरीराने आधी प्रतिसाद दिला. मनाच्या आधी. पाठीचा कणा ताठ झाला. हात गादीला घट्ट धरले. श्वास छातीतच अडकला. खाली पाहू नको. हा विचार कुठून आला माहीत नाही. कोणी शिकवलं नव्हतं. पण तो विचार इतका ठळक होता की जणू कोणी कानात सांगितलं. थेट. मी डोळे छताकडे स्थिर केले. छतावरचं जुनं लाकूड, त्याच्या रेषा अंधारात दिसत होत्या. आणि मग त्या लाकडाच्या एका भेगेतून माती पडली. एकच कण माझ्या गालावर. थंड. जणू वरून कुणीतरी झुकलं होतं. आवाज थांबला. त्या थांबण्यात जास्त भीती होती. तिसऱ्या रात्री मला स्वप्न पडलं. किंवा ते स्वप्न नव्हतं. मी जागे होते. डोळे उघडे होते. खोली दिसत होती. पण हालचाल होत नव्हती माझ्या शरीराची. एकही नाही. मला हलायचं होतं. हात हलवायचा होता. पण तो उचलला नाही. आणि मग मला जाणवलं, खाटेच्या उजव्या बाजूला कोणीतरी बसला आहे. मला त्या दिशेने वळता येत नव्हतं. पण जाणवत होतं. वजन होतं. गादी थोडी त्या दिशेने झुकली होती. आणि श्वासोश्वास माझ्या श्वासापेक्षा वेगळा. हळू. खूप हळू. जड. जुन्या फुफ्फुसांचा. मी डोळे मिटले. पण डोळ्यांवरही वजन आलं. जणू कोणाचा थंड हात पापण्यांवर ठेवलाय. त्या रात्री मला आवाज ऐकू आला. शब्द नाहीत. शब्द नको होते. फक्त एक हो. घुमणारा, खोल, ओला आवाज. जणू जमिनीतून येतोय. जणू दगडाखालून येतोय. सकाळी उठले तेव्हा उजव्या बाजूच्या गादीवर एक खोलगट छाप होती. जणू कुणी रात्रभर तिथे बसून होतं. मी आईला सांगितलं त्या सकाळी. ती स्वयंपाकघरात होती. चहा करत होती. मी जेव्हा सांगितलं, ती थांबली. गॅस बंद केला. मागे वळली. माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिच्या चेहऱ्यावर ओळख होती. जणू तिला माहीत होतं हे होणार आहे म्हणून. जणू ती याचीच वाट बघत होती. आणि तरीही ते ऐकायला तयार नव्हती. ती बराच वेळ बोलली नाही. मग म्हणाली, रात्री खाली बघायचं नाही. काहीही झालं तरी. का? ती खिडकीकडे पाहत राहिली. कारण ते बघणं एक अग्रीमेंट असतं. तू बघितलंस म्हणजे तू ओळखलंस. आणि एकदा ओळखलंस की ते जात नाही. मी विचारलं, आई, तुला माहीत होतं का? तिने उत्तर दिलं नाही. पण तिचा हात थरथरला. चहाचा कप थोडा सांडला. आणि त्याचा आवाज त्या शांत घरात खूप मोठा वाटला. त्या रात्री आईने माझ्या खोलीचं दार बाहेरून ओढून घेतलं. मी आत होते. एकटी. रात्रीचे 3:17. घड्याळ मी आधी खिडकीपाशी ठेवला होता. चंद्रप्रकाशात वेळ दिसावी म्हणून. 3:17. जणू रात्र त्याच वेळेला थांबते. जणू त्या वेळेनंतर वेळ पुढे जातच नाही जोपर्यंत ते जे करायचंय ते करत नाही. आवाज सुरू झाला. पण आज वेगळा होता. आज तो एकट्या खाटेखालून येत नव्हता. आज तो खोलीत होता. एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याकडे. पावले. हळू. मापलेल्या पावलांनी. उघड्या पायांचा आवाज. ओल्या जमिनीवर. पण जमीन ओली नव्हती. मी गादीत अंग आखडून घेतलं. गुडघे छातीशी. डोळे घट्ट मिटलेले. पावलं थांबली. खाटेजवळ. काही सेकंद काहीच नाही. मग गादी दबली. हळूच. माझ्या पायाजवळ. एखाद्या हाताने दाबावी तशी. आणि ती दाब वर सरकत आली. पाय. गुडघे. कंबर. माझ्या शरीराच्या बाजूने काहीतरी वर येत होतं. मला न स्पर्श करता. पण इतकं जवळ की त्याचा थंड श्वास जाणवत होता. माझ्या छातीवर येऊन थांबलं. मला श्वास घेता येत नव्हता. माझी छाती हलत होती. पण हवा आत जात नव्हती. जणू कोणीतरी छातीवर बसलं आहे. वजन नाही. स्पर्श नाही. पण दाब आहे. आतून. जणू माझे फुफ्फुसच कोणी मुठीत धरले आहेत. मी ओरडण्याचा प्रयत्न केला. घसा उघडला नाही. मग माझ्या कानाजवळ, अगदी उशीला टेकलेल्या कानाजवळ, एक श्वास. थंड. आणि त्या श्वासात एक जाणीव.
ती माझ्यात आहे. माणगावमधून नाही आली ती माझ्यासोबत. ती आधीपासूनच होती. माझ्यात, माझ्या रक्तात, आमच्या कुटुंबाच्या वारशात. आम्हीच तिला घेऊन फिरत होतो वर्षानुवर्ष. आणि ते घर तर फक्त एक जागा होती जिथे ती जागी झाली, माझ्यात. आज सकाळी मी आरशात पाहिलं. माझे डोळे नेहमीसारखेच होते, पण एक क्षणापुरता ते पांढरे दिसले. माणगावचं घर आजही तिथे आहे, स्मशानाच्या कडेला, एकटं, उभं. आणि त्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री कधी कधी एक आकृती दिसते. चालत नाही, फक्त उभी असते आणि बघत असते, वाट बघत, तुमची.